जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक तिसरा स्वगुण परीक्षा समास पहिला जन्म दुःख निरूपण नाम श्रीराम समर्थ. जन्म दुःखाचा अंकुर, जन्म शोकाचा सागर, जन्म भयाचा डोंगर चळेना ऐसा. जय सद्गुरु. श्रीमत दासबोधातील दशक तिसरा आहे सगुण परीक्षा आणि त्यामध्ये पहिल्याच समासामध्ये समर्थांनी जन्म दुःख निरूपण नाम आपल्याला दिलेला आहे. जन्म म्हणजे दुःख आहे, जन्म म्हणजे दुःखाचा अंकुर आहे, जन्म म्हणजे शोकाचा सागर आहे आणि भीतीचा डोंगर आहे. आणि तो कसा डोंगर आहे? चळेना ऐसा. पहिल्या चोवीमध्ये सांगितलं की या दुःख रूपी वृक्षाचा अंकुर म्हणजे जन्म, आरंभ म्हणजे जन्म. झालं, सुरूच झालं दुःख जन्मापासून, शोक सुरू झाला जन्मापासून आणि जन्मापासून भीतीचा भयाचा डोंगर त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे आणि तो कधीही न संपणारा न हलणारा चळेना ऐसा. दुसरी ओवी सांगितली जन्म कर्माची आटणी, जन्म पातकाची खाणी, जन्म काळाची जाचणी नीच नवी. आणि दुसऱ्याच ओवीमध्ये सांगितलं की जन्मापासून कर्म पाठीमागच लागतंय, सुटकाच नाही आपली कर्मापासून. आणि मग जन्म पातकाची खाणं, नित्य नूतन काळाची जाचणीच आहे. जन्म काळाची जाचणी दाखवली समर्थांनी, कारण जन्माला आल्यापासून काळाचे भय तुमच्या आमच्या माग लागलेलंच आहे. सुटका नाही हो, सुटका नाही त्या काळापासून, कर्मापासून सुटका नाही, पातकापासून सुटका नाही. पातकाची खाण दाखवली समर्थांनी. बघा तिसरी ओवी, जन्म कुविद्येचे फळ, जन्म लोभाचे कमळ, जन्म भ्रांतीचे पडळ ज्ञानहीन. जन्म कुविद्येचे फळ आहे, कारण वासनेमुळे जन्म घ्यावा लागला तुम्हा आम्हाला. लोभ म्हणजे आसक्ती दाखवली, जन्म लोभाचे कमळ. आणि आसक्ती रूपी कमळातच काय आहे? आपलं जीवरूपी भ्रमरभुंगा तो गुंतून पडलाय त्या कमळामध्ये, लोभाच्या कमळामध्ये आपण अडकलोय. जन्म होताच काय झालंय? भ्रांतीचे पडळ म्हणजे स्वस्वरूपाचे विस्मरण झालं हो. जीव शिवाचा निश्चय होता आणि त्या शिवाचंच विस्मरण झालं. जन्मल्या जन्मल्या स्वस्वरूपाचं विस्मरण झालं आणि त्या ठिकाणी काय आलं? अज्ञान उत्पन्न झालं. म्हणून ते भ्रांतीचं पडळ समर्थांनी दाखवलं. बघा चौथी ओवी, जन्म जीवासी बंधन, जन्म मृत्यूसी कारण, जन्म हेची अकारण गथा गोवी. जन्म होताच मी देह, मीच काय ते, हा माझा देह, अशी विपरीत बुद्धी व्यापक झाली आणि वास्तविक मुक्त असून सुद्धा जीव काय झाला? संकुचित झाला. अनंत होता, संकुचित झाला, बद्ध झाला. तो आता बांधला गेला, बंधन आलं त्या जीवाला. जन्म जीवासी बंधन, या जीवाला बांधलं गेलं. जन्म मृत्यूसी कारण, मृत्यूचं कारण जन्मच आहे. जन्म हेची अकारण. आणि मग तसा हा देहाचा जन्म म्हणजे अकारण झालेला आहे, मायेत गुरपटण्यासाठीच. गथा गोवी, गोवा म्हणजे कसा? गुंता दाखवला समर्थांनी. जन्म सुखाचा विसर, जन्म चिंतेचा आगर, जन्म वासना विस्तार विस्तारला. आणि मग जन्म होताच पाहिलं आपण, स्वस्वरूपाचा विसर पडला, शिवतत्वाचा विसर पडला, अनंताचा विसर पडला आणि मग तो अडकला मायेमध्ये, बंधनामध्ये अडकला आता जीव. आणि त्याला सुखाचा विसर पडला म्हणून समर्थ सांगतात जन्म सुखाचा विसर, विसर पडला त्याला सुखाचा. जन्म चिंतेचे आगर, मीच देह, मीच काय सगळा करता करविता, ही भावना दृढ झाली आणि मग एका मागून एक चिंता, चिंता, चिंतेचे आगर दाखवला, चिंतेचा डेपो. आगर असतं ना, सोलापूर आगार, पुणे आगार, बार्शी आगार असतं का नाही, मग ते दाखवलं हे काय आहे? चिंतेचे आगर. आणि मग त्यांनी त्या जीवाला व्यापून टाकलं. म्हणजे जन्म हे चिंतेचे आगर असून जन्मच मुळे वासनेमुळे, आपल्या वासनेतूनच जन्म झाला, त्यामुळे वासनेचा विस्तारच चालू आहे, नुसती वासना. आणि ती वासना एवढी विस्तारत चाललेली आहे ना की जिकडं तिकडं वासनाच आहे. आपण म्हणतो मला काहीतरी खायची वासना झाली, भोग घेण्याची वासना झाली, अरे जन्मच वासनेत नाही, त्यामुळे ती वासना अगदी विस्तारत चालली आहे. जन्म जीवाची अवदसा, जन्म कल्पनेचा ठसा, जन्म लावेंचा वळसा ममता रूप. जन्म होताच
जीवाचे स्वस्वरूप जे ज्ञान होतं ते लोप पावलं. हे एक प्रकारे त्याचं अधपतन सुरू झालेलं आहे, विस्मरण स्वस्वरूपाचं. आणि मग तिथून त्याचं फक्त काय चालली, अधोगतीच चाललेली आहे. जन्म होताच मीच देह, माझा देह, मी 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 त्या ठिकाणी आला आणि त्या कल्पनेचा ठसा बुद्धीवरती एवढा घट्ट उमटला की मग ममता रूप डाकीन त्याला झपाटून टाकते. दाखवलं समर्थांनी, लावेचा बळसा ममता रूप. ममता रूपी ती डाकी नाही, त्याला झपाटून टाकते. बघा पुढची उभी 7वी, जन्म मायेचे मैदावे, जन्म क्रोधाचे विरावे, जन्म मोक्षास आडवे विघ्न आहे. मग हा जन्म म्हणजे काय आहे? मायेचं कपट दाखवलं. जन्म हे मायेचे कपट आहे. जन्म म्हणजे क्रोधाचे वीरपण आहे. वीरत्व आहे पण क्रोधाचं आहे, चांगलं नाही ते. जन्म मोक्षाच्या मार्गामध्ये आडवं येणारं विघ्न आहे. ओवी पुन्हा श्रवण करा. जन्म मायेचे मैदावे, जन्म क्रोधाचे विरावे, जन्म मोक्षास आडवे विघ्न आहे. खरंय, हा जन्मच आपल्या मोक्षाला आडवा येतोय, विघ्न आहे मोठं. हा जन्म म्हणजे मायेचं कपट आहे. माया जालामध्ये, ह्या मोहिनीमध्ये आपण अडकलोय, मोहित झालोय, भ्रमिष्ट झालोय. बघा पुढं, जन्म जीवाचे मीपण, जन्म अहंतेचा गुण, जन्म हेची विस्मरण ईश्वराचे. देहाचा जन्म होताच मी देह, माझा देह, अहंकार आला, मीपणा आला, ताठा आला, गर्व आला. माझ्यासारखं देखणं कोणच नाही, असलं माझ्यासारखं अजून कोण जन्माला आलं नाही, मला मारणारा अजून जन्माला यायचंय, असलंच बोलतोय. मीपणा ना, मीपणा, अहंकार उत्पन्न झाला. आणि म्हणजे अहंता, अहंता तेव्हापासून आपल्यावरती प्रभुत्व गाजवू लागली. जन्म अहंतेचा गुण, नुसतं प्रभुत्व चालू आहे अहंकाराचं. आणि गर्भात असताना ज्या जीवास ईश्वराचं स्मरण असतं आणि जन्मता क्षणी, एका क्षणामध्ये काय झालं, त्याला ईश्वराचं विस्मरण झालं. जन्म हेची विस्मरण ईश्वराचे. ईश्वराचे, त्या ईश्वराला आपण सोहम 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 म्हणत होतो. सुटका कर, सुटका कर, सुटका कर. जन्माला आला, जन्मता क्षणी त्याला संपूर्ण विसर पडला. तो मायेमध्ये आला आणि म्हणला, आता तू कोण, तू कोण, कोहम कोहम म्हणत, ओळखत नाही म्हणताय. जन्म विषयाची आवडी, जन्म दुराशीची बिडी, जन्म काळाची कांकडी भक्षित आहे. 9वी आहे. जन्म होताच विषयांची आवड उत्पन्न होते, विषय वासना, काम, क्रोध, मद, मोह, संशय, चिंता, हे सगळं काय झालं, त्याला आवडू लागलं है ना. काम क्रोध आवडतो त्याला, वासनेतनं जन्म आहे त्याचा. इंद्रियांनी विषय भोग घेतले असता त्याला सुख मिळेल असं त्याला वाटू लागलं. आणि ही दुराशीची बेडी त्याच्या हातापायांना पडली. हो, हातापायांना पडली ती दुराशीची बेडी. काळ म्हणजे मृत्यू आहे है ना. जन्म काळाची कांकडी भक्षित आहे, आणि काकडी खावी तसा तो काळ या शरीराला कधी नष्ट करील सांगता येत नाही. दाखवलंय, जन्म काळाची कांकडी भक्षित आहे, काकडीसारखा कधी तो काळ खाऊन टाकेल आपल्याला सुद्धा कळणार नाही. बघा हा जन्म कसा आहे. जन्म हाची विषम काळ, जन्म हेची वोखट वेळ, जन्म हा अति कुश्चिळ नरकपतन. 10वी. जन्म हाच वाईट काळ आहे, वाईट विषम काळ दाखवला. जन्म हेची वोखट वेळ, अत्यंत कठीण प्राण संकटाची अशी ती काळ वेळ म्हणजे काय आहे, जन्मच आहे. जन्म अति कुश्चळ, अत्यंत घाणेरडा आहे. जन्म अत्यंत घाणेरडा आहे. आणि कसा आहे तो, नरक पतन आहे. हा जन्म अत्यंत घाणेरडा असून नरकात पडणे म्हणजे तो जन्म आहे. बघा बघा, समर्थांनी सांगितलं, पाहता शरीराचे मूळ या ऐसे नाही अमंगळ, रजस्वलेचे जो विटाळ त्यामध्ये जन्म यासे. मग या देहाची उत्पत्ती कशी होते, शरीराचं मूळ काय, समर्थांनी दाखवलं बरं का. याचा विचार करू लागल्यानंतर आपल्याला कळालं की देहासारखं अमंगळ काहीच नाही, याची गॅरंटी, खात्री पटली. हो बघा आता समर्थ पुढं आपल्याला छान उदाहरण असेच सांगणार आहेत. पाहता शरीराचे मूळ या ऐसे नाही अमंगळ, शरीराचं मूळ ह्याच्या एवढं अमंगळ घाण काही नाहीये, याची खात्री आता पडेल तुम्हाला. रजस्वलेचा जो विटाळ त्यामध्ये जन्म यासी. मग रजस्वलाच्या विटाळामध्ये जन्म झालाय, ह्याच्यापेक्षा अमंगल काय, ते किती अमंगल आहे, ते किती अपवित्र आहे, ते किती घाणेरड आहे.
बघा पुढची ओवी 12वी. अत्यंत दोष ज्या विटाळ त्या विटाळाचाही पुतळा. अत्यंत दोषाचा जो विटाळा त्या विटाळाचीच पुतळा, तेथे निर्मळपणाचा सोहळा कैवी घडे. समर्थांनी प्रश्न केला की ज्या विटाळाला अत्यंत अमंगल असं मानलं जातं, त्या विटाळाचाच पुतळा म्हणजे हा देह आहे, हा जन्म आहे. आणि मग असा मुळातच जो अमंगल आहे, जो घाणेरडा आहे, जो निर्मळ नाही, त्याला निर्मळ करण्याचा खटाटोप केला तर तो कसा सफल होईल? मग ह्या निर्मळपणाचा सोहळा कसा होईल बाबा? विटाळातून जन्म झालाय, अत्यंत घाणीतून निर्मळ नाहीये तो, मग त्याला निर्मळपणाचा सोहळा कसा म्हणता येईल? कसं घडू शकेल ते? हा प्रश्न समर्थांनी विचारला. पुढची ओवी बघा. रजस्वलेचा जो विटाळ त्याचा आळून झाला गाळ, त्या गाळाचेच केवळ शरीर आहे. सांगितलं हो, जन्माची प्रक्रिया सांगितली समर्थांनी. रजस्वलेचा विटाळ आळून ज्याचा तो गाळ बनलेला आहे ना, त्या गाळाचंच हे शरीर आहे. काय वेगळं आहे? त्यामुळे ते अमंगलच आहे, अपवित्र आहे, ते घाणेरड आहे. वरी वरी दिसे वैभवाचे, अंतरी पोतडे नरकाचे, जैसे झांकणे चर्मकुडाचे, उघडताच नये. 14वी ओवी आहे. वरी वरी दिसे वैभवाचे. वरवरून ते सुरेख दिसतं, सुंदर दिसतं, देखणं दिसतं, आहे की नाही? अरे माझ्यासारखं देखणं कोण नाही. नाकाचा शेंडा बघितला का? डोळं बघितलं का म्हणते? कलर बघितला का? गोरा पान आहे म्हणते. वरवर दिसे सुरेख, पण वास्तविक आतमध्ये काय? वरवरूनच बघितलं. अंतरी पोतडे नरकाचे, आतमध्ये पोतड कशाचं आहे? घाणीच आहे. जैसे झांकणे चर्मकुडाचे. मग चर्मकुड झाकण काढायचं असतं, चांभाराच्या चर्मकुडाचे झाकण काढायची ज्याप्रमाणे सोय नसते ना, तसंच या शरीराची स्थिती आहे. आतमध्ये बघू नये उघडून, एवढी घाण आहे बघा. कूड धुता शुद्ध होते, यास प्रत्यय धुई जेते, तरी दुर्गंधी देहाते शुद्धता न ये. मग ते चर्मकुंड काढून धुतले असता स्वच्छ होऊ शकते, पण या देहाला दररोज कितीही धुवून काढले तरी दुर्गंधीने भरलेला हा देह निर्मळ कधीही होत नाही, त्याच्यामध्ये घाण राहणारच. एवढे वाईट आहे बघा. अस्ति पंजर उभाविला, सारी नाडी गुंडाळीला, मेद माणसे सरसावीला, सांदो सांदी भरून या. समर्थांनी 16वी ओवी दाखवली बघा. हाडाचा सापळा अस्ति पंजर दाखवलं. अस्ति म्हणजे हाडे, पंजर म्हणजे त्याचा तो सापळा, हाडाचा सापळा उभा केला. आणि त्या हाडाच्या सापळ्यामध्ये सारी नाडी गुंडाळीला. मग ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या शिरा, नाड्या, धमन्या यांचं काय केली? रचना केली. आणि प्रत्येक सांध्यामध्ये काय केलं? मेद मांस भरून ठेवलं सगळं, है ना. मांस चरबी भरून त्याला चांगला फुगवला. नाही, हाडा सापळा कसा असतो माहिती आहे, आणि मानवी देह कसा असतो, त्याला फुगवला. अशाने देह तयार झालेला. बघा पुन्हा, हाडाचा सापळा पहिला उभा केला, अस्थिपंजर. मग त्याच्यामध्ये नाड्या, धमन्या, शिरा त्यांना ते व्यवस्थित सिस्टमॅटिक ठेवलं. आणि मग त्या प्रत्येक सांध्यांमध्ये है ना, जिथे जिथे हाडांचे जॉईंट्स असतात त्याला सांधे असं म्हणतात, त्याला चरबी मांस भरून त्याला छान फुगवला. आता म्हणते लाव माया संग कुस्ती, बघू कोणाच्यात किती दम आहे, असं ते आहे. अशुद्ध शब्दे शुद्ध नाही, तोही भरिला असे देही, नाना व्याधी दुःख तेही अभ्यंतरी वसती. आणि मग तिथं काय आले? रक्त आलं बरं का. आता रक्त दाखवलं समज. अशुद्ध शब्दे शुद्ध नाही, तेही भरले असे देही, नाना व्याधी दुःख तेही अभ्यंतरी. रक्त म्हणजे अर्थात नाही का, अशुद्ध अर्थात जे शुद्ध नाही तेही या शरीरामध्ये भरलेलं आहे. शिवाय या शरीरामध्ये नाना व्याधी आहेत, नाना व्याधी, नाना दुःख हे भरपूर भरलेलं आहे. यालाच देहबुद्धीचे धोके असं म्हटलं जातं. बघा पुढची ओवी 18वी. नरकाचे कोठार भरले, आत बाहेरी लिडबिडिले, मूत्र पोतडे जमले दुर्गंधीचे. शरीर म्हणजे आत बाहेर घाणीने डबडबलेले नरकाचे कोठार आहे. शरीर म्हणजे दुर्गंधीने भरलेली मूत्राची पिशवी. ओ पिशवी. मूत्र पोतडे जन्मले दुर्गंधीचे, है ना. किती घाणते बघा. 18वी ओवी झाली. 19वी. जंत किडे आणि आतडी, नाना दुर्गंधीची पोतडी, अमुप लव थवती कातडी कंटाळवानी. शरीर म्हणजे जंतू आहेत, किडे आहेत, त्याच्यामध्ये वळवळ वळवळ चालू आहे. नाना प्रकारच्या दुर्गंधीची पोतडी म्हणजे आपली आतडी, है ना.
शरीरात अनेक कंटाळवाणी गलिच्छ आतडी लोंबलेली आहेत. लोंबतय ते बघा पुढं. सर्वांगास सिर प्रमाण तेथे बळसे वाहे घाण. उठे घाणी फुटता श्रवण ते दुर्गंधी नेघवे. शरीरात शिर म्हणजे मस्तक हे सर्वात श्रेष्ठ समर्थांनी दाखवलं. सर्वांगास सिर हे प्रमाण, त्याला उत्तम अंग असं म्हटले समर्थांनी. उत्तम आहे, चांगला आहे. पण तेथे नाकातून शेंबूड वाहतोय, कान फुटला की त्यातून दुर्गंधी त्या घाणीमुळे सुटते, ती तर सहन होतच नाही. बघा पुढं. डोळा है ना, डोळा निगती चिपडे, नाकी दाटती मेकडे, प्रातकाळी घाणी पडे, मुखी मळासारखी. डोळ्याला चिपडे येतात सकाळ सकाळ आहे ना, रात्री जर भरपूर झोपलं एकदम लाळ गळेपर्यंत, सकाळी उठून बघा डोळ्याला चिपडा आलेली असते, डोळ 5 मिनिटं उघडत नाही, चिटकून बसलेले असते. चिपड म्हणते ते आमच्याकडे गावाकडे त्याला. फार चिपड विस्तरू झोपला डोळ्याला, पांढऱ्या रंगाचं असतं ते. नाकी दाटते मेकडे, नाकामध्ये मेकडाने गर्दी केली, बाहेर कुठं धुळीत गेला की ते धुलीकण सगळे ते नाकातली केस तिथंच ठेवतात आणि त्याचा मेकूड तयार होतो. आणि मग प्रातःकाळी घाणी पडे, मुखी मळासारखे. आणि मग रोज काय आहे, प्रातःकाळी तोंडातून मळासारखी घाण पडते, बाहेर मळासारखी. बघा 22वी ओवी काय आहे, लाळ थुंका आणि मळ, पीत श्लेष्मा प्रबळ, त्यासी म्हणती मुख कमल चंद्रासारखे. वा, ज्या तोंडामध्ये लाळ आहे, थुंकी आणि घाणच घाण आहे, त्याच्यामध्ये काय आहे, पित्त कफ आहे, यासारखी काय आहे, खाण भरलेली आहे, ती पित्ताची आहे. आणि त्याला काय म्हणते, मुख कमळ म्हणते, चंद्रासारखी दिसते राणी तू, आहे का नाही. तुझ्यासाठी मी चंद्र तारेत उडून आणीन, चंद्र सुद्धा तुझ्यासमोर फिका आहे, असं तुझं मुख कमल आहे असं म्हणतो. अरे पण ते काय आहे तोंडात, तोंडामध्ये लाळ आहे, थुंकी आहे, घाण आहे, पित्त आहे, कफ आहे. बघा पुढं अजून दिलंय, मुख म्हणजे काय, मुख ऐसे कुश्चिळ दिसे, पोटी विष्ठा भरली असे, प्रत्येक श्वास प्रमाण नसे भूमंडळी. मग तोंड असं घाणेरड आहे आणि पोटामध्ये तर विष्ठा भरलेली आहे, तो घेऊन फिरतोय त्याची विष्ठा रोज, जिकडे जाईल तिकडं त्याचं मूत्र मल घेऊन फिरतोय. आणि या गोष्टी जगामध्ये प्रत्यक्ष आहेत, आपल्या जवळच आहेत. यांना दुसरे प्रमाण दाखवण्याची गरज नाही. सो पाहावे आपण असे आपण आहे, या नाव प्रत्यक्ष ज्ञान. आपल्यालाच आपण पाहायचं. आपल्याच बघा ना, सकाळी उठलं तर तोंडाचा घाणजार वास येतोय की नाही. सकाळी उठलं की पहिलं टॉयलेट मध्ये जावं लागतंय, एवढी ती पोटामध्ये विष्ठा भरलेली आहे. आणि मग यासाठी जगात दुसरीकडे दुसऱ्याचा देह बघायची काय गरज आहे, स्वतःचा स्वदेह बघायचा. बघा पुढची उभी, पोटी घालिता दिव्यान्न, काही विष्ठा काही वमन, भगीरथीचे घेता जीवन, त्याचे होय लघुशंका. पोटामध्ये किती जरी मिष्टान्न घातलं, चांगलं दिव्यान्न घातलं, किती काही चांगलं त्याला खाऊ घातलं, तर त्याची होणार काही विष्ठा, तर कधी कधी वमन, उकारी होते, बाहेर पडलं जातं ते नाही पचलं तर. आणि अगदी भगीरथीचे म्हणजे गंगा जल जरी प्राशन केलं तरी त्याचं मूत्रच होणार आहे, लघुशंकाच होणार आहे. किती उत्तमाचं अन्न खाल्ले तर विष्ट आहे, आणि किती उत्तमाचं जल जीवन जरी प्राशन केलं तर त्याची होणार काय, लघुशंकाच. बघा पुढं, एव मळ मूत्र आणि वमन, हेची देहाचे जीवन, येण्याची देह वाढे जाण, यदर्थी संचय नाही. थोडक्यात काय, मल मूत्र आणि ओक वमन दाखवलं ना, हे देहाचे जीवन असून त्यांनीच देहाचे पोषण होते, याबद्दल यदर्थी संदेह नाही, काही संदेह नाही. बघा पुढची ओवी, पोटी नसता मळ मूत्र वोक, मरोण जाती सकळ लोक, झाला राव अथवा रंक, पोटी विष्ठा चुकेना. मग जर पोटामध्ये मल आहे, मूत्र आहे आणि ओक आहे, वमन आहे, आणि हे नसत, मल मूत्र आणि ओक जर नसते तर संबंध लोक मरून गेले असते. मग तो राव असू दे, नाही तर रंक असू दे, राजा असू दे, नाही भिकारी असू दे, त्याच्या पोटामध्ये विष्ठा असतेच, ती कुणालाही चुकत नाही. पोटी विष्ठा चुकेना, राजा रंक सगळे समान. बघा पुढची उभी, निर्मळपणे काढून जाता तरी देह पडेल तत्वता,
एव देहाची व्यवस्था ऐसी आहे. स्वच्छ करण्यासाठी, नाही का, देह स्वच्छ करण्यासाठी ती टाकण्याचा प्रयत्न केला तर देह मरून जाईल, आणि ही देहाची अवस्था अशी होऊन जाईल, मरून जाईल देह. ऐसा हा धडा असता यथाभूत पाहो जाता, मग तो दुर्दशा सांगता शंका बांधी. जोपर्यंत देह धडधाकट आहे, उत्तमाचा आहे, तोपर्यंत देहाची अवस्था कशी आहे हे इत्तंभूत सांगितलं तरी ते खरं वाटत नाही, व देह खरेच असा घाणेरडा आहे का ही शंका मनात येते. आतापर्यंत आपण 28 ओव्यांचं श्रवण केलेलं आहे, 27 पूर्ण, 28वी चालू आहे. ऐसा हा धड असता, हा देह धड असता, यथाभूत पाहो जाता, मग तो पाहिला, इत्तंभूत पाहिला, मग ते दुर्दशा सांगता. मग एवढे उशीर त्या देहाची दुर्दशा सांगितलं, शंका बांधी. मग आता शंका उत्पन्न झाली, खरंच देह एवढा वाईट आहे का, एवढा कुश्चिळ आहे का, घाणेरडा आहे का. ऐसी कारागृही वसती, नवमास बहु उत्पत्ती, नवही द्वारे निरोधती, वायू कैचा तेथे. सांगितलं समर्थांनी, अशा या देहरूपी कारागृहामध्ये वस्तीला आल्यामुळे काय झालं, जीवाला 9 महिने अत्यंतिक अशा वेदना भोगाव्या लागल्या, है ना. ऐसी कारागृह म्हटलं समर्थांनी, वस्ती आहे आपली तिथं. नवमास बहु विपत्ती, 9 महिने फार फार त्रास झाला, कष्ट झाला, है ना. आपला तो पूर्ण प्रेग्नन्सीचा काळ दाखवला. नवही द्वारे निरोधती, आणि मग गर्भाशयामध्ये वायू कुठं होता, नव्हता. त्यामुळे देहातील 9 द्वारे म्हणजे 2 डोळे, 2 कान, 2 नाकाची भोक, तोंड, गुद आणि उपस्थ रोधली होती, 9 द्वार रोधली होती, रोधून ठेवली होती, वायू नव्हता ना. बघा पुढं, वोका नरकाचे रस झिरपती, ते जठराग्निस्तव तापती, तेने सर्व ही उकडती असती माणसं. मग आईच्या पोटामध्ये अनेक काय आहे, ओक विष्टा, यातून पाणी झिरपत होतं, रस झिरपत होता, ते जठराग्नीमुळं तापत होतं. त्यामुळे देहाची अस्थि आणि मांस त्यामध्ये उकडून निघत होते, दाखवलं समर्थांनी. जठराग्नीमुळेच त्याच्यामध्ये तो तप्तपणा येऊन ते उकडत होतं, आणि ती हाडं आणि मांस यांच्यामध्ये प्रकारचा शेप येत होता. बघा पुढे आता 31वी ओवी, त्वचे विन गर्भ खोळे, तव मातेस होय डोहळे, कटवती क्षणे सर्व पोळे, तया बाळकाचे. गर्भाला त्वचा नसते, तो नुसता हाडामासांचा गोळा असतो, है ना, हाडामासाचा गोळा असतो. तो हालचाल करू लागतो तेव्हा मातेला डोहाळे लागतात. म्हणजे अगदी सुरुवातीची प्रोसेस दाखवली, अगदी सुरुवातीची, डोहाळे लागण्याच्या आधीचा काळ दाखवला. मग ती कडू, तिखट, आंबट पदार्थ खाऊ लागते. त्यामुळे काय होतं, गर्भातील बालकाचे सर्वांग होरपळायला लागतं. अजून त्याला त्वचा कुठे आहे ना, अस्थिमासाचा गोळा येतो. अस्थिमासा म्हणजे कसं, हाडामासाचा गोळा असं झालं. तो थोडासा हालायला लागला तेव्हा ते डोहाळे लागले, उलटी व्हायला लागली ना, कोरड्या उलट्या, तो काळ दाखवला. बांधले चर्माचे मोटळे, तेथे विष्टेचे पेटाळे, रस उपाय वांकनाळे होत असे. गर्भ म्हणजे चामड्याचे बांधलेले गाठोडे, आणि आतमध्ये काय, विष्टेचे पोतडे, विष्टेचे पोतडे. नाभीपासून निघणाऱ्या नाळेच्या द्वारे जगण्यास आवश्यक असणारा रस त्याला मिळ लागलेला आहे की नाही. बांधले चर्माचे मोठाळे, तेथे विष्टेचे पेटाळे, रस उपाय वांकनाळे होत असे. बघा पुढची उभी, विष्टा मूत्र वांती पीत, नाकी तोंडी निगती जंत, तेने नुरबुजले चित्त अतिशय. मल, मूत्र, वोक आणि पित्त याच्यामुळे नाका तोंडातून जंतू बाहेर पडू लागले. त्यामुळे गर्भातील जीव अतिशय घाबरला, बरं का, घाबरला, निर्बुजले चित्त, घाबरून बसले आता ते. बघा पुढची ओवी 34वी, ऐसी कारागृही प्राणी, पडीला अत्यंत दाटणी, कळवळोनी म्हणे चक्रपाणी, सोडवी आता येथुनी. अशा या कैदखान्यामध्ये, कारागृहामध्ये तो जीव अत्यंत अडचणीत सापडलेला, काही करू शकत नाही. तो जीव अत्यंत कळवळून म्हणू लागलाय की हे चक्रपाणी, हे चक्रपाणी, मला आता इथून सोडवा, हो सोडवा. तो भगवंताला आळवतोय, कळवळून म्हणतोय, अहो हे लय वाईट आहे, हो बाहेर काढा.
मग काय म्हणतो देव, देवा सोडविसी येथून तरी मी सुहित करीन, गर्भवास हा चुकवीन, पुन्हा न येथे. हे देवा, हे चक्रपाणी देवा, तू जर मला आता इथून सोडवशील ना, तर मी हित करीन, स्वतःच हित करीन आणि पुन्हा हा गर्भवास चुकवीन. लय इथं वैताग आहे बाबा, इथं कारागृह आहे, इथं लय त्रास होतोय आणि मी काय इथं पुन्हा येणार नाही, असं कमिटमेंट करते, प्रॉमिस करते ते चक्रपाणी देवाला. देवा सोडवीस येथून तरी मी स्वहित करीन, गर्भवास हा चुकवीन, पुन्हा न येथे. आता मला इथनं सोडव, मी पुन्हा इथं येत नाही. ऐसी दुखवून प्रतिज्ञा केली, तव जन्म वेळ पुढे आली, माता क्रोंदो लागली प्रसूत काळी. मग असा तो जीव म्हणायला लागला, तो दुःखाने कासावीस झाला, तो प्रतिज्ञा करू लागला, पुन्हा येत नाही, पुन्हा येत नाही. मग जन्म वेळ जवळ आली, आता तो गर्भ पूर्ण तयार झाला, आता त्या गर्भाला बाहेर यायचंय, त्या बाळाला बाहेर यायचंय. आणि तोच जन्म वेळ जवळ आलेली असताना मग मातेला त्रास होऊ लागला, त्या आक्रंद लागली, प्रसूतीची वेळ आली नाही, तिला प्रसूत वेदना सुरू झाली, त्या आरडाओरडा करू लागली. हो, प्रसूत काळ काही सोपा नाही, एवढा जन्म काही सहज होत नाही. बघा पुढं 37वी ओवी, नाकी तोंडली बैसले माणस, मस्तकाद्वारे सांडी श्वास, तोही बुजले निशेष जन्म काळी. बाळाच्या नाका तोंडामध्ये माणसं असं घट्ट रुतून बसलं होतं, त्याचा श्वास चालू होता, फक्त टाळूच्या मस्तकावरील टाळूच्या छिद्राद्वारे त्याचा श्वासोश्वास तो करू लागतो. जेव्हा जन्माला येतं ना बाळ, बघितलंय का, टाळू असतो त्याचं सहस्त्र चक्र, त्याचं चालू असतं. जेव्हा ना ते बाळ नवीन नवीन जन्माला येतं ना, अगदी त्याची टाळू हलत असते, नंतर नंतर ती टाळू भरते, आपणच भरतो ते टाळू, पण ते छिद्रही जन्माच्या वेळी बुजून गेलेली असते. एवढं ते असते, माणसं इकडं तिकडं, त्याला श्वासही घेता येत नाही. मस्तकाद्वारे जे बुजले, तेने चित्त निर्बुजले, प्राणी तळमळू लागले चहूकडे. आणि मग ती टाळूची जी छिद्र होती, तिथून त्याला श्वासोश्वास मिळत होता, ते सुद्धा बंद झालं. हो, इतकं ते हाड, ते माणसं घट्ट चिटकून बसलं नाकात तोंडात, आणि ते टाळूला पण लागलं होतं. ते बाळाचा जीव घाबरा गुबरा झाला, आता घाबरलं, तर तळमळायला लागलं, आणि ते इकडं तिकडं हालायला लागलं, गोल गोल फिरायला लागलं गर्भामध्ये. श्वास उश्वास कोंडला, तेने प्राणी जाजला, मार्ग दिसेनासा झाला का सविस. आणि मग श्वासोश्वास कोंडला गेला, त्रास व्हायला लागला ना, त्याला त्रासून गेला, तो त्रस्त झाला, पण मार्गच नाही, करणार काय, कासावीस झाला, कधी बाहेर पडेल. त्रास होत होता, म्हणला आता मी येत नाही परत, मला इथनं काढा बाहेर, प्रोसेस चालू आहे. चित्त बहु निर्बुजले, तेने आडभरी भरले, लोक म्हणती आडवे आले खंडून काढा. आणि मग ते गोंधळून गेलं आणि ते गोलगोल फिरायला लागलं गर्भामध्ये, आणि त्याचं चित्त गोंधळलं, त्याला श्वासही घेता येईना, इकडे तिकडे हालचालही करता येईना, त्याला काहीच करता येईना. मग चित्त गोंधळून गेल्यामुळे बाळाचा बाहेर येण्याचा मार्ग चुकला, बरं का, चुकला, आणि ते झालं आडवं. आडवं झालं ना ते. तेव्हा लोक म्हणू लागली, बाळ आडवं झालं तर त्याला आता खंडून काढा, कापून टाका, तोडून टाका. मग ते खंडून काढती, हस्तपाद छेदून घेती, हाता पडिले ते चिकापती, मुख नासक उदर. मग त्या बाळाचे हात पाय तोंड नाक पोट, जो अवयव हाताला सापडील ते त्याला कापून काढलं जातं. हा समर्थांचा काळ आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, हा आधुनिक काळ नाही आहे. समर्थांनी दासबोध जेव्हा लिहिला तेव्हाची स्टेटमेंट आहेत, तेव्हाच्या ओवी आहेत. आता तंत्रज्ञान आधुनिक झालेलं आहे, ती गोष्ट वेगळी आहे. आता सिझेरियन होतं, सी सेक्शन होतं, ती गोष्ट वेगळी आहे, हे नॉर्मल डिलिव्हरीचं चालू आहे. बघा पुढं, ऐसे टबके तोडिले, बाळकाचे प्राण सोडिले, मातेनेही सांडिले कळीवर. अशा प्रकारे त्या बालकाचे टवके लचके तोडून बाहेर काढता क्षणी प्राण, ते जे बालक आहे, तो जो बाळ आहे, तो प्राण सोडतो. आणि या सर्व प्रकारात माताही त्याचा देह, तिचा स्वतःचा देह त्याग करून टाकते. बघा बघा, झालंय आपल्या आजोबा किंवा आपल्या वडिलांच्या काळामध्ये ह्या प्रकार झालेले. जेव्हा आधुनिक तंत्रज्ञान नव्हतं, ते हॉस्पिटल वगैरे नव्हतं, सी सेक्शन नव्हतं, तेव्हा असं घडलेलं आहे. बघा आपल्या आजूबाजूला घडलेलं असेल ते. बघा 43वी, मृत्यू पावला आपण, मातेचा घेतला प्राण, दुःख भोगिले दारुण गर्भवासी. मग काय सांगितलं, याप्रमाणे बालक
स्वतः मृत्यू पावतं आणि आईचाही प्राण निघून जातो आणि गर्भवासात त्याला त्या जीवाला भयंकर दुःखाला सामोरं जावं लागलं, भोगावं लागलं आणि शेवटी बाहेर येतात त्याचं आडवं झालं, चुकलं, रस्ता चुकलं, त्याला खंडून काढलं, बाळही गेलं, आईही गेली. बघा आता पुढं, तथापि सुकृते करुणी मार्ग सापडला योनी, तरी अडकला जाऊनी कंठ स्कंदी मागुता. तथापि जर पूर्व पुण्य या असेल, चांगलं उत्तमाचं कर्म असेल, त्या योगाने त्याला योनीतून बाहेर पडण्याचा सरळ मार्ग सापडला. ते आडवं झालं होतं, आता सरळ आहे. सरळ जर त्याला मार्ग सापडला तर त्याची मान, खांदे वगैरे अवयव त्या संकुचित मार्गात अडकून बसतात, नाही ना. जेव्हा डिलिव्हरी होते ना तेव्हा ते वेगवेगळे त्याचे ते पार्ट अडकून बसतात. तये संकोचती पंथी बळेची ओढून काढती, तेने गुणे प्राण जाती बाळकाचे. मग त्या संकुचित मार्गातून त्या बाळाला बाहेर काढताना ओढून बाहेर काढावं लागतं आणि त्यामुळे बालकाचे प्राण कधी कधी जातात, बरं का, जातात. बाळाचे जाता प्राण आणि ती होय विस्मरण, तेने पूर्वील स्मरण विसरून गेलं. आणि मग बालकाचं प्राण जाऊ लागलं की त्याला तो जो अंत समय आहे ना, म्हणजे डिलिव्हरीचीच वेळ आहे त्याची, म्हणजे त्याला ते परमेश्वराचं स्मरण करायचं होतं, प्रॉमिस केलं होतं ना, हे चक्रपाणी मी पुन्हा इथं येणार नाही, मला इथून सुटका कर, सुटका कर. तो आळवत होता परब्रह्माला, है ना, बाहेर काढ, बाहेर काढ म्हणून. मग परमेश्वराचं विस्मरण झालं एवढ्या सगळ्या धावपळीत. घाबरून गेला हो जीव, लय कष्ट झालं त्याला, त्रास झाला त्याला. आणि ते शेवटी जेव्हा परमेश्वराचं स्मरण केला पाहिजे नेमकं त्याच वेळेस विस्मरण झालं आणि त्याला पूर्वीच्या सगळ्या गोष्टी तो विसरून गेला. महत्वाची गोष्ट म्हणजे इथून बाहेर काढल्यानंतर मी स्वहित करीन हीच गोष्ट जो विसरून गेला. गर्भी म्हणे सोहम सोहम, बाहेर पडता म्हणे कोहम कोहम, ऐसा कष्टी झाला बहु गर्भवासी. मग गर्भामध्ये ते सगळं कष्ट दुःख तो सहन करत असताना त्याला स्वस्वरूपाचं ज्ञान होतं. त्याला कळत होतं की तो कोण आहे, तो परब्रह्म आहे, तो स्वतः शिव आहे, तो अनंत आहे, त्याला कळत होतं. त्यामुळं तो म्हणायचा सोहम सोहम सोहम, मीच ब्रह्म आहे म्हणायचा, मीच ब्रह्म आहे असं तो म्हणत होता. आणि जेव्हा ही सगळी प्रोसेस झाली, एवढ्या यातना सहन केल्या, सगळा बाहेर पडला कसा तरी, बाबा लय त्रास झाला, असं म्हणत म्हणत बाहेर पडला. आणि बाहेर आल्या आल्या म्हणला कोण, म्हणला मी कोण आहे आणि तू कोण आहे असं म्हणला. विस्मरण झालं ना, विस्मरण झालं बाहेर पडता क्षणी त्याला स्वस्वरूपाचं विस्मरण झालं. म्हणून त्यानं सोहमच्या ऐवजी कोहम कोहम म्हणाला. दुःखावर पडा होता झाला, थोरा कष्टी बाहेरी आला, सवेची कष्ट विसरला गर्भवासाचे. गर्भात असताना दुःखी असल्यामुळे तो जीव येथून मोठ्या कष्टाने बाहेर येतो, पण बाहेर येताच गर्भवासातील तो सर्व कष्ट विसरून गेला. आता विसरून गेला, विस्मरण झालंय. बघा कसा झालाय तो. शून्यकार झाली वृत्ती, काही आठवे ना चित्ती, अज्ञाने पडली भ्रांती, तेने सुखची मानिल. मग त्याची वृत्ती शून्याकार होऊन त्याला चित्तात काहीही आठवे ना असं होत. आणि अज्ञानाने भ्रांती उत्पन्न होऊन जन्मलेल्या बालकाला सुखच वाटू लागलं. आता ते अज्ञानामध्ये त्याला सुख, खरं सुख अज्ञानामध्ये. रात्री 1.5 किलो जिलेबी खाल्ली, गुलाबजाम मी हाणलं बऱ्यापैकी, आणि सकाळी जाऊन साखर चेक केली आणि डॉक्टर म्हणला तुम्हाला मागची 5 वर्ष झालं साखर आहे. काय वाटलं असेल ते जीवाला, मागची 5 वर्ष झालं दाबून चाप येते, गोड बीड सगळं खाते, जिलब्या, चहा, गुलाबजाम, कुठं बी लगीन असू दे, बारसा असू दे, साखरपुडा असू दे, तेरावा असू दे, बुंदी खाते भरपूर. अज्ञानातलं सुख होतं ते. तेच झालं हो, तेच झालं. त्याची शून्याकार वृत्ती झाली, चित्तात त्याला काही आठवेना झालं, अज्ञानाने त्याची भ्रांती उत्पन्न झाली आणि जन्मलेल्या बालकाला त्या अज्ञान म्हणजे सुख वाटू लागलं. बघा तर पुढची ओवी 50वी ओवी आहे. देह विकार पावले, सुख दुःखे झळंबले, ऐसे असे गुंडाळलेले माये जाळी. मग त्याचा देह आता विकार पाहू लागला, त्याची वाढ होऊ लागली, तो जीव सुख दुःखाने व्याप्त झाला, व्याप वाढला हो त्याचा. आता नुसतं सुख आणि दुःख ह्याच्यामध्येच. याप्रमाणे तो जीव मायेच्या जाळ्यामध्ये अडकून बद्ध झाला, बंधनात आला, माया जाळामध्ये आला.
आणि असा गट्टा आवडला ना त्या माया जाळामध्ये. आता बघा कसं आहे ते, ऐसे दुःख गर्भवासी होते प्राणी मात्रासी, म्हणून भगवंतासी शरण जावे. आणि मग हे प्रत्येक प्रत्येक प्राणी मात्राला गर्भवासामध्ये असंच दारुण, असं भयंकर कष्ट दुःख भोगावं लागतं. म्हणून त्याने भगवंताला शरण शरण जावे, शरण जावे भगवंताला. कारण अहो मांडला होता, तुम्हाला इथून काढ, मी बघ स्वहित करीन. स्वहित होतं स्मरणाचं, ईश्वर स्मरणाचं, अखंड तुझं नामस्मरण करीन. पण तू मायेच्या जाळामध्ये अडकला होता. आणि ते हे जर सगळं चुकवायचं असेल तर आपल्याला भगवंताला शरण जायचं. बघा, जो भगवंताचा भक्त तो जन्मापासून मुक्त, ज्ञान बळे विरक्त सर्व काही. जो भगवंताचा खरा भक्त असतो तो या जन्म मरणाच्या चक्रातून आपल्या विरक्तीच्या आणि ज्ञानाच्या बळावरती कायमचा मुक्त होतो. त्याला पुनर्जन्म कधी नसतो, कधीच नसतो. म्हणून प्रत्येक संतांची मागणी की नको हा जन्म, मानवी जन्म पुन्हा नको. आता भगवंता मी तुझा, तू माझा. हे जन्म म्हणजे विस्मरण आहे, दुःखाचा आगर आहे. आम्हाला कळालंय सगळं. आता मी काय परत इथे जन्माला येत नाही. आणि शेवटची ओवी आहे, ऐशा गर्भवासी विपत्ती निरोपल्या यथोमती, सावध होऊन श्रोती पुढे अवधान द्यावे. समर्थ म्हणतात की याप्रमाणे गर्भवासातील दुःखाचे मी यथामती वर्णन केलेलं आहे. आता पुढे जे काही सांगणार आहे त्याकडे श्रोत्यांनी सावध होऊन लक्ष द्यावं. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे जन्म दुःख निरूपण नाम समास पहिला. जय जय रघुवीरा समर्थ. ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय सद्गुरु.